नमस्कार मंडळी, ऐकाव ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ऐकाव ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथे कणाकणात भक्तीचा वास आहे आणि प्रत्येक धुळीकणात आध्यात्मिकतेचा सुगंध दरवळतो. या समृद्ध आणि गौरवशाली संत परंपरेने महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली आहे. वैष्णव भक्तीची पताका या भूमीवर हजारो वर्षांपासून फडकत आहे, जिथे विठ्ठलाच्या नामाचा गजर सर्वत्र निनादतो. ही संत परंपरा केवळ धार्मिक शिकवणी पुरती मर्यादित नसून तिने समाज सुधारणेचेही महान कार्य केले आहे. या संत परंपरेतील एक अग्रगण्य नाव म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. 13व्या शतकातील हे महान संत तत्वज्ञ आणि कवी होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना करून भगवद्गीतेचे निरूपण सामान्य जनांसाठी सोपे केले. त्यांचे जीवन हे त्यावेळेच्या सामाजिक विषमतेवर आणि कर्मठ रूढींवर प्रहार करणारे होते. त्यांनी आपल्या कृतीतून आणि विचारातून जातीभेदाचा तीव्र विरोध केला. जो जो भेटे भूत तो तो मानिजे भगवंत या त्यांच्या शिकवणीतून त्यांनी सर्व जीवांमध्ये ईश्वराचे रूप पाहण्याची शिकवण दिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्यात संत ज्ञानेश्वरांचे योगदान अनमोल आहे. त्यांनी भक्तीचा एक नवा मार्ग दाखवला, जिथे जात, धर्म, लिंग याचा कोणताही भेद न मानता सर्व लोक समानतेने विठ्ठलाच्या भक्तीत एकरूप होऊ शकतात. त्यांची भावंडे संत निवृत्तीनाथ, संत सोपान आणि संत मुक्ताबाई यांच्या समवेत त्यांनी वारकरी संप्रदायाला एक नवी दिशा दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण आहे. आषाढी वारीसाठी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणारी ही पालखी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महासागर होय. हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहात साजरा केला जातो. पालखी निघण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना अभिषेक केला जातो. वीणा आणि मृदुंगाच्या गजरात आणि टाळ्यांच्या निनादात अभंगाचे सूर आवळले जातात. फुलांनी सजवलेली पालखी जेव्हा मंदिरातून बाहेर पडते तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात आणि माऊली माऊलीच्या गजराने आसमंत भरून जातो. या सोहळ्यात वारकरी दिंड्यांमध्ये सहभागी होतात, भजन कीर्तन करत पायी पंढरपूरकडे जातात. या प्रवासात त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी भक्तीचा आनंद ओसंडून जातो. या सोहळ्याचे धार्मिक महत्व अनमोल आहे. हे विठ्ठल भक्तीचे आणि संत परंपरेचे प्रतीक आहे. सांस्कृतिक दृष्ट्या हा सोहळा महाराष्ट्राच्या लोककला, संगीत आणि परंपरांचे दर्शन घडवतो. फुगड्या, रिंगण, भारुडे यांसारख्या कला प्रकारांचे प्रदर्शन या प्रवासात होते. पारंपरिक दृष्ट्या हा अनेक पिढ्यांपासून चालत आलेला एक अविभाज्य भाग आहे, जो महाराष्ट्रीयन संस्कृतीचा आत्मा दर्शवतो. सामाजिक दृष्ट्या या सोहळ्याचे महत्व खूप मोठे आहे. येथे कोणताही भेदाभेद न पाळता सर्व स्तरातील लोक एकत्र येतात. श्रीमंत, गरीब, उच्च नीच, स्त्री, पुरुष हे सर्व एकाच भक्तीच्या धाग्याने जोडले जातात. हा सोहळा सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुत्वाचा आदर्श घालून देतो. थोडक्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या संत परंपरा, वैष्णव भक्ती आणि सामाजिक ऐक्य त्यासोबत मानवतेच्या मूल्यांचे प्रतीक आहे. हा सोहळा आपल्याला संतांनी दिलेल्या शिकवणीची आठवण करून देते आणि समाजातील भेदभावाला दूर करून सर्वांनी एकोप्याने कसे जगावे हे शिकवतो. आजही शतकानुशतके ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे, जी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करत आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका.
ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.